गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गी रेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथ सिद्धाः. अध्याय 6. मच्छिंद्रनाथाला कालिकास्त्राची प्राप्ती. श्री गणेशाय नमः. 12 मल्हार तीर्थाच्या ठिकाणी पिशाचांना वश करून मच्छिंद्रनाथ पुढे कार्तिक स्वामीच्या दर्शनास गेला. तेथून कोकण प्रांत पाहत तो कुडाळजवळील अडूळ गावी गेला. त्या गावाबाहेर महाकालिकेचे देवालय होते. ही देवी म्हणजे शंकराच्या हातातील अस्त्रच होते. पूर्वी दैत्यांशी झालेल्या युद्धात शंकराने कालिका अस्त्राने असंख्य दैत्यांचा नाश केला. त्या विजयाने प्रसन्न झालेल्या शंकराने त्या अस्त्रशक्तीस इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा ती म्हणाली, हे प्रभो, मी अनेक वर्षे तुझ्या हाती राहून तू सोपविलेले प्रत्येक कार्य केले. त्यामुळे मला खूप कष्ट करावे लागले. आता मी थकले आहे आणि मला विश्रांतीची आवश्यकता आहे. म्हणून तू काही देऊ इच्छित असशील तर मला स्वस्थता दे, म्हणजे मी निवांतपणे विश्रांती सुख भोगीन. तिचे हे म्हणणे मान्य करून भगवान शंकरांनी तिला ते विश्रांती स्थान करून दिले. तेथे देवीची स्थापना केली. कालिका देवीचे ते मंदिर पुढे खूप प्रसिद्ध झाले. ती कालिका अतिशय उग्र आहे असे समजताच मच्छिंद्रनाथ तिच्या दर्शनास गेला. तिला नमस्कार केला आणि नम्रपणे प्रार्थना करीत म्हणाला, हे देवी भगवती, मी साबरी विद्येवर मंत्रकाव्य केले असून त्याला तू सहाय्य कर. ते कवित्व सफल व्हावे म्हणून मला वरदान देऊन माझ्या हाती वास्तव्य कर. मच्छिंद्राची ती प्रार्थना म्हणजे एका महासिद्धाने केलेले आवाहनच होते. त्याच्या हाकेने देवीची निद्रा चाळवली गेली. शंकरांची सेवा करून ती आधीच थकली होती. त्यात नाथाने तिला हे नवीन काम सांगितले. त्यामुळे ती संतापली आणि नाथासन्मुख प्रकट होऊन मोठ्याने ओरडून म्हणाली, अरे नतद्रष्ट पाप्या, मी चांगली झोपलेली असताना मला का उठवलेस? म्हणे मी मंत्रकाव्य केले आहे, त्याला वर दे. म्हणजे स्वतःच्या विद्येचे स्तोम माजवून तू मोठेपणा करायला मोकळा. तुला काव्य करायला काय मी सांगितले होते? म्हणून वरदानाची भीक मागायला माझ्याकडे आलास? ते काही नाही, तू आत्ताच्या आत्ता येथून चालता हो, अन्यथा माझ्या विश्रांतीत विघ्न आणण्याची आगळीक केल्याबद्दल मी तुला चांगलीच अद्दल घडवीन. मी शिवहातीची अस्त्रदेवता आहे. माझे सामर्थ्य तुला माहीत नाही. माझी अपेक्षा करताना ही श्रेष्ठ शक्तिदेवता आपल्या अधीन कशी होऊन राहील याचा विचार तरी करायचा होतास. ते अस्त्र बाळगण्याची आपली लायकी तरी आहे काय तेही पाहायचे होतेस. अरे माझ्यासारख्या अप्राप्य वस्तूची इच्छा करताना तुला लाज कशी वाटली नाही? तुझ्यासारखा निलाजरा मनुष्य मी आजपर्यंत पाहिला नाही, म्हणून तू आत्ताच तोंड काळे कर, अन्यथा माझा क्रोधाग्नी तुला क्षणार्धात जाळून टाकीन. कालिकेची ती दुरुत्तरे ऐकून मच्छिंद्रनाथास परमत्वेष आला. तो तिला ठणकावून बजावत म्हणाला, हे देवी, माझ्याविषयी काहीही न जाणता मला शूद्र समजून तू ज्या वल्गना केल्यास आणि माझा जो अपमान केलास तेही काही बरोबर नाही. सूर्यबिंब लहान वाटले तरी सर्व जगाला प्रकाशित करते, त्याप्रमाणे हा दत्त प्रभूंचा शिष्य मच्छिंद्र स्वबळावर तुला वश केल्याशिवाय येथून हलणार नाही, हे पक्के लक्षात ठेव. ते आवेशपूर्ण भाषण ऐकून देवी अधिकच संतापली आणि त्याचा धिक्कार करीत ती म्हणाली, तू कान फाडून कपाळाला शेंदूर लावून व हातात कंकणे घालून आलास म्हणून तुझ्या वेशाकडे व भाकड बोलण्याने मी घाबरून जाईन या भ्रमात राहू नकोस. तुझ्यासारख्या कोळ्याला मासे मारून पोट भरायचे सोडून अस्त्रविद्येच्या नादी लागायला कोणी सांगितले? भूतावळ वश करून घेतलीस म्हणून मीही वश होईन असे तुला वाटले की काय? तसे असेल तर तो तुझा भ्रम आहे. मी डोळे वटारले तरी ब्रह्मांडे धुळीला मिळतील, तेथे तुझ्यासारख्या मशकाची काय कथा? तुझी कोणतीही चेष्टा माझ्यापुढे चालणार नाही. त्याला प्रत्युत्तर देताना नाथ म्हणाला, मला मशक म्हणतेस? मग वामनाला मशक मानल्याने बळीच्या पदरात काय पडले तेही आठव. परस्पर विरोधी आणि बोचक भाषणाने दोघांनाही संताप अनावर झाला आणि ती उभयता
एकमेकांना खाऊ का गिळू अशा नजरेने पाहू लागली. संतापाने पेटलेली कालिका मच्छिंद्राला आव्हान देत म्हणाली, वामनाची वार्ता काय करतोस? दाखवच तुझा पराक्रम. त्यावर मच्छिंद्र त्वेषाने म्हणाला, तू माझा काय पराक्रम पाहणार? शिवकार्यासाठी राबवलीस म्हणून तुला जो अभिमान झाला आहे त्याच्या ठिकऱ्या उडवण्यासाठीच मी येथे आलो आहे. त्याचे हे शब्द भगवतीच्या जिव्हारी लागले. आता या उद्दाम मनुष्याला धडा शिकवलाच पाहिजे असा निश्चय करून त्या महाकालीने अतिप्रचंड आरोळी ठोकली. त्या गर्जनेच्या दणक्याने त्रैलोक्यातील चराचर हादरले. पृथ्वीला आपण रसातळीत जातो की काय असे वाटू लागले. देव, दानव, मानव, अष्टदिक्पाल, पशु, पक्षी, जलचर सर्वांनाच प्राणभयाने ग्रासले. पर्वत, महासागर, सप्तपाताळे या सर्वांचेच अस्तित्व धोक्यात आले. अशा प्रकारे सर्वत्र हाहाकार उडवून देणारी आरोळी ठोकून देवी मच्छिंद्रास म्हणाली, जोगड्या, आता सांभाळ आपला जीव. मला डिवचून माझा क्रोधाग्नी चेतवलास, आता भोग त्याचे फळ. पृथ्वी ही जात्याची खालची तळी व मी वरची तळी, त्या जात्यात सर्वांसकट तुलाही भरडून काढते. देवीवर आपले वाणीरूपी टीकास्त्र सोडीत मच्छिंद्र म्हणाला, पुरे झाली तुझी आत्मप्रौढी, आता माझा पराक्रम पहा. कालिकेस बजावून मच्छिंद्राने चिमूटभर भस्मावर वासवी शक्तीचा मंत्रप्रयोग करून ते भस्म देवीच्या दिशेने भिरकावले. त्यामुळे प्रचंड स्फोट होऊन असंख्य सूर्य एकदम प्रकट व्हावेत असा झगझगीत प्रकाश पडला. दुसऱ्याच क्षणी कालिका शक्ती वासवी शक्तीला भिडली. त्यांच्या परस्पर प्रहारांनी दशदिशा हिंदकळल्या. त्या सामन्याच्या अखेरीस वासवी शक्तीला गिळंकृत करून अति कोपायमान झालेले ते कालिकास्त्र मच्छिंद्राच्या दिशेने झेपावले. ते पाहून नाथाने रुद्रमंत्राचा जप करून अत्यंत तेजस्वी असे 11 रुद्र प्रकट केले. महाप्रलयंकारी अशा त्या रुद्रांना पाहून कालिकेने त्यांची स्तुती करून त्यांना शांत केले. तेव्हा नाथाने धूम्रास्त्राच्या प्रयोगाने सर्व दिशा धुराने कोंदाटून टाकल्या आणि कालिकेवर वज्रास्त्र फेकले. पण तिने ते तितक्याच चपळाईने पकडले व उत्तरेकडील शैलाद्रीवर फेकले. त्यामुळे त्या पर्वताच्या अर्ध्या भागाचा चक्काचूर झाला. वज्रास्त्राचा नाश करून कालिकेने धूम्रास्त्रही गिळून टाकले. हा प्रकार पाहताच नाथाने पुढचे पाऊल अत्यंत सावधपणे उचलले आणि देवीवर गुप्तपणे वाताकर्षण अस्त्र योजिले. त्या अस्त्राने कालिकेच्या देहात प्रवेश करताच तिच्या शरीरातील सर्व वायू कुंठला आणि तिच्या अवयवांची हालचाल थांबून व्याकुळ जर्जर होऊन ती आकाशातून धाडकन खालीच कोसळली. आपटल्यामुळे तिची शुद्ध हरपली. पण त्याही स्थितीत तिने भगवान शंकरांचा धावा केला. तिची केविल वाणी सूक्ष्म हाक कानी पडताच त्यांची तंद्री भंगली व कालिकास्त्र संकटात असल्याचे त्यांना कळले. अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणल्यावर ते नंदीवर आरूढ होऊन त्वरेने मच्छिंद्रापाशी आले. त्यांना पाहून मच्छिंद्रनाथाने धावत जाऊन अत्यंत आदराने त्यांच्या चरणांवर डोके ठेवले. तेव्हा त्याला हृदयाशी धरून ते म्हणाले, बाळ, तुझ्या पराक्रमाला तोड नाही. तू माझे अस्त्र जिंकून घेतलेस. तेव्हा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना मच्छिंद्र म्हणाला, आदिनाथ, ही सर्व तुमचीच कृपा आहे. बद्रिका वनात दत्तप्रभूंना सांगून तुम्ही त्यांच्याकडूनच मला विद्या संपन्न केलेत. त्यामुळेच आज मी कृतार्थ झालो आहे. तेव्हा भगवानांनी कालिकेला सावध करण्यास सांगितले असता नाथ म्हणाला, भगवन, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवून मी केलेल्या साबरी विद्येच्या कवित्वाला आशीर्वाद द्या. तसेच जगाच्या कल्याणासाठी तुमच्या हातातील कालिकास्त्र मला दान म्हणून द्या. यापुढे तिने माझ्या जिव्हेवर वास करून साबरी विद्येच्या यशासाठी मंत्रशक्ती म्हणून कार्य करावे. नाथाचे म्हणणे मान्य करून उमानाथांनी तसे वचन देताच त्याने त्यांना पुन्हा वंदन केले. मग नाथाने वाताकर्षण मंत्र अस्त्र मागे घेऊन वातास्त्राची योजना केली. त्यामुळे कालिकेला पूर्वस्थिती प्राप्त झाली. शुद्धीवर येताच तिने शंकरांना पाहिले आणि त्यांच्या चरणांना वंदन करून तिचे प्राण वाचवल्याबद्दल कृतज्ञतेने त्यांची स्तुती केली. तेव्हा भगवान तिला म्हणाले, कालिके, तू आजपर्यंत शस्त्रशक्ती म्हणून माझी सेवा केलीस, तशी यापुढे जगावर उपकार करण्यासाठी मच्छिंद्राची सेवा कर. या कार्याला तू होकार दिलास तर मी तुला नागरत्न देईन. ते ऐकून कालिका हसून म्हणाली, स्वामी,
मी तुमच्या चरणांची दासी आहे आणि तुमची आज्ञा पालन करणे हा माझा धर्मच आहे. तेव्हा मनातील संकोच काढून टाका. मग मच्छिंद्राला जवळ घेऊन ती म्हणाली, बाळ, साबरी विद्येवरील तुझे कवित्व हे एक श्रेष्ठ रत्नच आहे. त्या काव्यमंत्रात तू जिथे माझे नाव घालशील तिथे मी सिद्धी देईन. तिने नाथाला तसे वचन देताच शंकरांना फार समाधान वाटले. तिच्या आग्रहावरून ते 3 दिवस तेथे राहिले आणि तिचे आदरातिथ्य स्वीकारून कैलासाला गेले. देवीच्या अनुमतीने मच्छिंद्रनाथ कोकण प्रांतात उत्तर दिशेला निघाला. अध्याय 6 समाप्त.